पाठ 17 कृषीशी संबंधित सरकारी संस्था आणि योजना ॲग्रिकल्चरल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स स्कीम्स प्रश्न 401 ते 425 401 एफसीआय चे पूर्ण रूप काय आहे? 1. फार्मर्स कौन्सिल ऑफ इंडिया 2. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 3. फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 4. फार्मर्स क्रेडिट इन्स्टिट्यूट उत्तर 2. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 402 एफसीआय भारतीय अन्न महामंडळ चा मुख्य उद्देश काय आहे? 1. फक्त खतांची विक्री करणे 2. अन्नधान्याची खरेदी, साठवणूक, वाहतूक आणि वितरण करणे 3. फक्त शेतकऱ्यांना कर्ज देणे 4. फक्त कृषी संशोधन करणे उत्तर 2. अन्नधान्याची खरेदी, साठवणूक, वाहतूक आणि वितरण करणे 403 CACP कॅप चे पूर्ण रूप काय आहे? 1. कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट्स अँड प्राइस 2. कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कमोडिटीज अँड प्रोडक्शन 3. कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल क्रेडिट अँड पॉलिसी 4. सेंट्रल ॲग्रो कॉर्पोरेशन अँड प्रोडक्शन उत्तर 1. कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट्स अँड प्राइस 404 नाफेड चे पूर्ण रूप काय आहे? 1. नॅशनल फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चरल कॉम्पिटिटिव्हनेस अँड डेव्हलपमेंट 2. नॅशनल ॲग्रिकल्चरल फेडरेशन ऑफ इंडिया 3. नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 4. नॅशनल असोसिएशन ऑफ फार्मिंग अँड डेव्हलपमेंट उत्तर 3. नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 405 कृषी मूल्य आयोग CACP कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो? 1. गृह मंत्रालय 2. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 3. अर्थ मंत्रालय 4. वाणिज्य मंत्रालय उत्तर 2. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 406 एफसीआय भारतीय अन्न महामंडळ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1. 1960 2. 1965 3. 1970 4. 1975 उत्तर 2. 1965 407 CACP कृषी खर्च आणि किंमत आयोग चे मुख्य कार्य काय आहे? 1. कृषी कर्ज देणे 2. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत MSP निश्चित करण्यासाठी सरकारला शिफारशी करणे 3. कृषी संशोधन करणे 4. फक्त खतांच्या किमती निश्चित करणे उत्तर 2. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत MSP निश्चित करण्यासाठी सरकारला शिफारशी करणे 408 नाफेड चे मुख्य कार्य काय आहे? 1. फक्त शेतमालाची आयात करणे 2. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमालाची खरेदी करणे आणि विपणन करणे 3. फक्त कृषी कर्ज देणे 4. फक्त शेतीत उपकरणे विकणे उत्तर 2. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमालाची खरेदी करणे आणि विपणन करणे 409 राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY कशासाठी सुरू करण्यात आली आहे? 1. शेतीत फक्त कर्ज वाटप करण्यासाठी 2. राज्यांमध्ये कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी 3. फक्त ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी 4. फक्त सिंचन सुविधा वाढवण्यासाठी उत्तर 2. राज्यांमध्ये कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी 410 किसान सन्मान निधी PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति वर्ष किती रुपयांचा लाभ मिळतो? 1. 4,000 रुपये 2. 6,000 रुपये 3. 8,000 रुपये 4. 10,000 रुपये उत्तर 2.
6,000 रुपये. 411 FCI कोणत्या योजनेअंतर्गत अन्नधान्य खरेदी करते? 1. किसान सन्मान निधी. 2. सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS. 3. प्रधानमंत्री फसल विमा योजना. 4. किसान क्रेडिट कार्ड. उत्तर 2. सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS. 412 कॅप कृषी खर्च आणि किंमत आयोग किती पिकांसाठी MSP ची शिफारस करतो? 1. 15. 2. 20. 3. 22. 4. 25. उत्तर 3. 22. 413 नाफेड कोणत्या प्रकारच्या पिकांसाठी सरकारी खरेदी करते? 1. फक्त धान्य. 2. फक्त कडधान्य आणि तेलबिया. 3. फक्त भाजीपाला. 4. फक्त फळे. उत्तर 2. फक्त कडधान्य आणि तेलबिया. 414 राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1. 2005-06. 2. 2007-08. 3. 2010-11. 4. 2012-13. उत्तर 2. 2007-08. जाऊन टेलिग्राम ग्रुप टीप मी. 86 415 प्रधानमंत्री फसल विमा योजना MEFB कशासाठी सुरू करण्यात आली आहे? 1. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी. 2. पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी. 3. शेतीत नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी. 4. ग्रामीण भागात रोजगार देण्यासाठी. उत्तर 2. पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी. 416 FCI भारतीय अन्न महामंडळ कोणत्या किमतीवर अन्नधान्य खरेदी करते? 1. बाजारभाव. 2. किमान आधारभूत किंमत. 3. घाऊक किंमत. 4. किरकोळ किंमत. उत्तर 2. किमान आधारभूत किंमत. 417 कॅप कृषी खर्च आणि किंमत आयोग कशाचा अभ्यास करून शिफारशी करतो? 1. फक्त उत्पादन खर्च. 2. बाजारपेठेतील किमती. 3. उत्पादन खर्च, मागणी आणि पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि ग्राहकांवर होणारा परिणाम. 4. फक्त सरकारी धोरणे. उत्तर 3. उत्पादन खर्च, मागणी आणि पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि ग्राहकांवर होणारा परिणाम. 418 नाफेड ही एक कोणत्या प्रकारची संस्था आहे? 1. सार्वजनिक कंपनी. 2. सरकारी कंपनी. 3. सहकारी संस्था. 4. खाजगी कंपनी. उत्तर 3. सहकारी संस्था. 419 राष्ट्रीय कृषी विकास योजना चा मुख्य उद्देश काय आहे? 1. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत घट करणे. 2. कृषी क्षेत्रात राज्यांचा सहभाग कमी करणे. 3. कृषी विकासासाठी राज्यांना अधिक स्वायत्तता देणे. 4. फक्त केंद्रासाठी काम करणे. उत्तर 3. कृषी विकासासाठी राज्यांना अधिक स्वायत्तता देणे. 87 420 प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा MEFB लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना किती हप्ता प्रीमियम भरावा लागतो? 1. 10%. 2. 5%. 3. खूप कमी. 4. कोणताही हप्ता नाही. उत्तर 3. खूप कमी. 9. 421 FCI भारतीय अन्न महामंडळ कशासाठी बफर स्टॉक तयार करते? 1. फक्त निर्यातीसाठी. 2. नैसर्गिक आपत्त्या आणि अन्नधान्य तुटवड्यावेळी वितरण करण्यासाठी. 3. फक्त विक्रीसाठी. 4. फक्त खाजगी कंपन्यांसाठी. उत्तर 2. नैसर्गिक आपत्त्या आणि अन्नधान्य तुटवड्यावेळी वितरण करण्यासाठी.
422 नाफेड कशासाठी किंमत स्थिरीकरण निधी प्राइस स्टेबिलायझेशन फंड वापरते? 1. शेतकऱ्यांना जास्त कर्ज देण्यासाठी. 2. बाजारातील किमती स्थिर ठेवण्यासाठी. 3. फक्त ग्रामीण भागात रोजगार देण्यासाठी. 4. फक्त नवीन तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी. उत्तर 2. बाजारातील किमती स्थिर ठेवण्यासाठी. 423 राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी या विषयावर लक्ष केंद्रित करते, जो कोणत्या सूचीतील विषय आहे? 1. केंद्र सूची. 2. राज्य सूची. 3. समवर्ती सूची. 4. दोन्ही. उत्तर 2. राज्य सूची. 424 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किती जमीन असणे आवश्यक आहे? 1. 2 हेक्टरपेक्षा कमी. 2. 2 हेक्टरपेक्षा जास्त. जौन टेलिग्राम ग्रुप मी 88. 3. कोणतीही मर्यादा नाही. 4. 5 हेक्टरपेक्षा कमी. उत्तर 3. कोणतीही मर्यादा नाही. 425 प्रधानमंत्री फसल विमा योजने मेफबी मध्ये शेतकऱ्यांना किती टक्के हप्ता भरावा लागतो? 1. खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि व्यावसायिक पिकांसाठी 5%. 2. खरीप पिकांसाठी 1.5%, रब्बी पिकांसाठी 2% आणि व्यावसायिक पिकांसाठी 5%. 3. खरीप पिकांसाठी 5%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि व्यावसायिक पिकांसाठी 2%. 4. खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 5% आणि व्यावसायिक पिकांसाठी 1.5%. उत्तर 1. खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि व्यावसायिक पिकांसाठी 5%. पार्ट 18 कृषी अर्थशास्त्र व धोरणे ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स पॉलिसीज प्रश्न 426 ते 450. 426 कृषी अर्थशास्त्र ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स कशाचा अभ्यास करते? 1. फक्त शेतीतील यंत्रसामग्री. 2. शेतीतील संसाधनांचा प्रभावी वापर, उत्पादन आणि विपणन. 3. फक्त पिकांचे प्रकार. 4. फक्त शेतीचा इतिहास. उत्तर 2. शेतीतील संसाधनांचा प्रभावी वापर, उत्पादन आणि विपणन. 427 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यास पिकांच्या नफ्यावर काय परिणाम होतो? 1. नफा वाढतो. 2. नफा कमी होतो. 3. कोणताही परिणाम होत नाही. 4. नफा दुप्पट होतो. उत्तर 2. नफा कमी होतो. 428 MSP चा मुख्य उद्देश काय आहे? 1. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणे. 2. फक्त सरकारला फायदा होणे. 3. फक्त व्यापाऱ्यांचा फायदा होणे. 4. फक्त ग्राहकांना फायदा होणे. उत्तर 1. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणे. 89 429 कृषी निर्यात धोरणाचा उद्देश काय आहे? 1. फक्त देशांतर्गत व्यापार वाढवणे. 2. जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा वाढवणे. 3. फक्त आयात करणे. 4. फक्त स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे. उत्तर 2. जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा वाढवणे. 430 कृषी विमा घेतल्यावर पिकांचे नुकसान झाल्यास काय मदत मिळते? 1. कर्जमाफी. 2. आर्थिक नुकसान भरपाई. 3. नवीन बियाणे मोफत. 4. फक्त नवीन खते. उत्तर 2. आर्थिक नुकसान भरपाई. 431 जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय? 1. फक्त जास्त उत्पादन घेणे. 2. शेतीतील धोके ओळखणे आणि ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे. 3. फक्त कर्ज घेणे. 4. फक्त सरकारवर अवलंबून राहणे.
उत्तर 2. शेतीतील धोके ओळखणे आणि ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे. 432 MSP ची शिफारस कोण करते? 1. कृषी मंत्रालय. 2. कृषी खर्च आणि किंमत आयोग CACP. 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. 4. नाबार्ड. उत्तर 2. कृषी खर्च आणि किंमत आयोग CACP. 433 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्यासाठी शेतकऱ्याला काय करणे आवश्यक आहे? 1. जास्त रासायनिक खते वापरणे. 2. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करणे. 3. जास्त मजूर कामावर ठेवणे. 4. फक्त पारंपरिक पद्धती वापरणे. उत्तर 2. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करणे. 434 कृषी निर्यात धोरण कधी सुरू झाले? 1. 2017. 2. 2018. 3. 2019. 4. 2020. उत्तर 2. 2018. 435 प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY ही एक प्रकारची कृषी विमा योजना आहे. हे विधान सत्य आहे की असत्य? 1. सत्य. 2. असत्य. 3. काही प्रमाणात सत्य. 4. सांगता येत नाही. उत्तर 1. सत्य. 436 जोखीम व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून शेतकरी काय करतात? 1. फक्त एकाच प्रकारचे पीक घेतात. 2. पीक विमा घेतात आणि पीक फेरपालट करतात. 3. जास्त कर्ज घेतात. 4. फक्त रासायनिक खतांचा वापर करतात. उत्तर 2. पीक विमा घेतात आणि पीक फेरपालट करतात. 437 MSP निश्चित करताना CACP कोणत्या घटकांचा विचार करते? 1. उत्पादन खर्च. 2. बाजारपेठेतील मागणी. 3. पुरवठा आणि किंमत. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 438 कृषी निर्यात धोरणाचा उद्देश काय आहे? 1. भारताला जागतिक कृषी शक्ती म्हणून विकसित करणे. 2. फक्त शेतमालाची आयात करणे. 3. फक्त स्थानिक बाजारपेठ वाढवणे. 4. फक्त रासायनिक खतांची निर्यात करणे. उत्तर 1. भारताला जागतिक कृषी शक्ती म्हणून विकसित करणे. 439 कृषी विमाचा मुख्य फायदा काय आहे? 1. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे. 2. फक्त सरकारला फायदा होणे. 3. फक्त विमा कंपन्यांना फायदा होणे. 4. फक्त व्यापाऱ्यांना फायदा होणे. उत्तर 1. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे. 440 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यास MSP वर काय परिणाम होतो? 1. तो कमी होतो. 2. तो वाढतो. 3. कोणताही परिणाम होत नाही. 4. दोन्ही. उत्तर 2. तो वाढतो. 441 MSP चा मुख्य फायदा काय आहे? 1. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी खात्रीशीर किंमत मिळते. 2. शेतकऱ्यांचे नुकसान होते. 3. फक्त सरकारला फायदा होतो. 4. फक्त ग्राहकांना फायदा होतो. उत्तर 1. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी खात्रीशीर किंमत मिळते. 442 कृषी निर्यात धोरण कोणत्या पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते? 1. फक्त तांदूळ आणि गहू. 2. सेंद्रिय उत्पादने, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले अन्न. 3. फक्त कापूस. 4. फक्त साखर. उत्तर 2. सेंद्रिय उत्पादने, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले अन्न. 443 कृषी विमा घेतल्यावर पिकांचे नुकसान झाल्यास काय मदत मिळते? 1. कर्ज मिळते. 2. आर्थिक नुकसान भरपाई मिळते. 3. नवीन बियाणे मिळते. 4.
पाणी मिळते. जाऊन टेलिग्राम ग्रुप टी मी. 92. उत्तर 2. आर्थिक नुकसान भरपाई मिळते. 444 MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत होय. हे विधान सत्य आहे की असत्य? 1. सत्य. 2. असत्य. 3. काही प्रमाणात सत्य. 4. सांगता येत नाही. उत्तर 1. सत्य. 445 कृषी जोखीम व्यवस्थापनामध्ये कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? 1. फक्त कर्ज घेणे. 2. वेळेवर निर्णय घेणे. 3. जास्त उत्पादन घेणे. 4. फक्त सरकारवर अवलंबून राहणे. उत्तर 2. वेळेवर निर्णय घेणे. 446 कृषी निर्यात धोरण चा उत्पादन प्रोडक्शन वाढवण्यावर काय परिणाम होतो? 1. कोणताही परिणाम होत नाही. 2. निर्यात वाढल्यामुळे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळते. 3. उत्पादन कमी होते. 4. फक्त आयात वाढते. उत्तर 2. निर्यात वाढल्यामुळे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळते. 447 कृषी अर्थशास्त्र ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स कशाचा अभ्यास करते? 1. फक्त शेती. 2. शेतीत संसाधनांचा प्रभावी वापर, उत्पादन आणि विपणन. 3. फक्त पिकांचे प्रकार. 4. फक्त शेतीतील यंत्रसामग्री. उत्तर 2. शेतीत संसाधनांचा प्रभावी वापर, उत्पादन आणि विपणन. 448 उत्पादन खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाल्यास शेतकऱ्याला काय फायदा होतो? 1. नफा कमी होतो. 2. नफा वाढतो. 3. कोणताही परिणाम होत नाही. 4. दोन्ही. 93. उत्तर 2. नफा वाढतो. 449 कृषी विमाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काय भरावे लागते? 1. जास्त कर. 2. कमी कर. 3. विमा हप्ता प्रीमियम. 4. कोणतेही शुल्क नाही. उत्तर 3. विमा हप्ता प्रीमियम. 450 कृषी जोखीम ॲग्रिकल्चरल रिस्क मध्ये काय समाविष्ट आहे? 1. फक्त नैसर्गिक आपत्त्या. 2. हवामानातील बदल, पिकांचे रोग आणि बाजारपेठेतील किमतीतील चढउतार. 3. फक्त पाण्याची कमतरता. 4. फक्त सरकारी धोरणे. उत्तर 2. हवामानातील बदल, पिकांचे रोग आणि बाजारपेठेतील किमतीतील चढउतार. पाठ 19 महाराष्ट्रातील शेती ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र. प्रश्न 451 ते 475. 451 महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक कोणते आहे? 1. गहू. 2. ज्वारी आणि बाजरी. 3. हरभरा. 4. ऊस. उत्तर 2. ज्वारी आणि बाजरी. 452 महाराष्ट्रातील प्रमुख रब्बी पीक कोणते आहे? 1. तांदूळ. 2. ज्वारी. 3. गहू आणि हरभरा. 4. मका. उत्तर 3. गहू आणि हरभरा. 453 द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा कोणता क्रमांक लागतो? 1. पहिला. 2. दुसरा. 3. तिसरा. 4. चौथा. उत्तर 1. पहिला. 454 महाराष्ट्रात ऊस उत्पादनात कोणता जिल्हा आघाडीवर आहे? 1. पुणे. 2. सोलापूर. 3. अहमदनगर. 4. कोल्हापूर. उत्तर 3. अहमदनगर. 455 महाराष्ट्रात कापूस पिकवणारे मुख्य जिल्हे कोणते आहेत? 1. पुणे आणि नाशिक. 2. विदर्भ आणि मराठवाडा. 3. कोकण आणि खानदेश. 4. सोलापूर आणि अहमदनगर. उत्तर 2. विदर्भ आणि मराठवाडा. 456 महाराष्ट्रात नारळ आणि काजू यांसारखी फळे कोणत्या विभागात पिकतात? 1. विदर्भ. 2.
मराठवाडा. 3 कोकण. 4 पश्चिम महाराष्ट्र. उत्तर. 3 कोकण. 457 महाराष्ट्रात डाळिंब उत्पादनात कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? 1 पुणे. 2 अहमदनगर. 3 सोलापूर. 4 औरंगाबाद. उत्तर. 3 सोलापूर. 458 ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा कोणता क्रमांक लागतो? 1 पहिला. 2 दुसरा. 3 तिसरा. 4 चौथा. उत्तर. 1 पहिला. 459 महाराष्ट्रातील कांदा उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? 1 पुणे. 2 नाशिक. 3 सोलापूर. 4 सातारा. उत्तर. 2 नाशिक. 460 हळद उत्पादनात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे नाव पुढे आहे? 1 सांगली. 2 कोल्हापूर. 3 सातारा. 4 पुणे. उत्तर. 1 सांगली. 461 महाराष्ट्रातील संत्रा ऑरेंज उत्पादनासाठी कोणता विभाग प्रसिद्ध आहे? 1 पश्चिम महाराष्ट्र. 2 मराठवाडा. 3 विदर्भ. 4 कोकण. उत्तर. 3 विदर्भ. 462 ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक कॅश क्रॉप आहे. हे विधान सत्य आहे की असत्य? 1 सत्य. 2 असत्य. 3 काही प्रमाणात सत्य. 4 सांगता येत नाही. उत्तर. 1 सत्य. 463 केळी उत्पादनात महाराष्ट्राचा कोणता जिल्हा आघाडीवर आहे? 1 जळगाव. 2 नाशिक. 3 पुणे. 4 कोल्हापूर. उत्तर. 1 जळगाव. 464 द्राक्ष संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? 1 नाशिक. 2 पुणे. 3 सोलापूर. 4 जुन्नर. उत्तर. 2 पुणे. 465 महाराष्ट्रात टोमॅटो उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? 1 पुणे. 2 नाशिक. 3 अहमदनगर. 4 सातारा. उत्तर. 1 पुणे. 466 ज्वारी हे महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारचे पीक आहे? 1 खरीप आणि रब्बी. 2 फक्त खरीप. 3 फक्त रब्बी. 4 फक्त उन्हाळी. उत्तर. 1 खरीप आणि रब्बी. 467 महाराष्ट्रात मराठवाडा विभागात कोणत्या पिकाचे उत्पादन जास्त होते? 1 ऊस. 2 द्राक्ष. 3 कापूस आणि ज्वारी. 4 केळी. उत्तर. 3 कापूस आणि ज्वारी. 468 महाराष्ट्रातील काजू संशोधन केंद्र कोठे आहे? 1 दापोली. 2 वेंगुर्ला. 3 देवगड. 4 रत्नागिरी. उत्तर. 2 वेंगुर्ला. 469 महाराष्ट्रात आंबा उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? 1 पुणे. 2 रत्नागिरी. 3 औरंगाबाद. 4 नागपूर. उत्तर. 2 रत्नागिरी. 470 महाराष्ट्रातील नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? 1 आंबा. 2 संतरा. 3 केळी. 4 द्राक्ष. उत्तर. 2 संतरा. 471 कृषी पर्यटन अग्रिटुरिझम ही संकल्पना महाराष्ट्रात कोणत्या भागात लोकप्रिय होत आहे? 1 शहरी भाग. 2 ग्रामीण भाग. 3 औद्योगिक भाग. 4 किनारपट्टीचा भाग. उत्तर. 2 ग्रामीण भाग. 472 महाराष्ट्रात हवामान बदलामुळे कोणत्या पिकांवर जास्त परिणाम होतो? 1 गहू. 2 ऊस. 3 सर्व पिके. 4
फक्त रब्बी पिके. उत्तर 3. सर्व पिके. 473 महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय कोणत्या भागात जास्त चालतो? 1. विदर्भ झोन टेलिग्राम ग्रुप टी मी 98. 2. मराठवाडा. 3. पश्चिम महाराष्ट्र. 4. कोकण. उत्तर 3. पश्चिम महाराष्ट्र. 474 महाराष्ट्रात फुलशेती फ्लोरिकल्चर कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त केली जाते? 1. नाशिक आणि पुणे. 2. मुंबई आणि ठाणे. 3. नागपूर आणि वर्धा. 4. औरंगाबाद आणि बीड. उत्तर 1. नाशिक आणि पुणे. 475 गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ जिमिडल कशासाठी काम करते? 1. फक्त गोदावरी नदीच्या पाण्याचे व्यवस्थापन. 2. फक्त मराठवाड्यातील कृषी विकास. 3. गोदावरी मराठवाड्यातील सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी. 4. दोन्ही. उत्तर 3. गोदावरी मराठवाड्यातील सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी. पार्ट 20 कृषीशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूशन्स. प्रश्न 476 ते 500. 476 FAO चे पूर्ण रूप काय आहे? 1. फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. 2. फार्मर्स अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. 3. फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. 4. फूड असोसिएशन ऑफ ऑर्गनायझेशन. उत्तर 1. फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. 477 FAO. संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना चे मुख्यालय कोठे आहे? 1. न्यूयॉर्क. 2. रोम, इटली. 3. पॅरिस. 4. लंडन. 99. उत्तर 2. रोम, इटली. 478 वर्ल्ड बँक कृषी क्षेत्रात कशासाठी मदत करते? 1. फक्त कर्ज देण्यासाठी. 2. कृषी विकासासाठी आर्थिक मदत आणि धोरणात्मक सल्ला. 3. फक्त अन्न आयात करण्यासाठी. 4. फक्त आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी. उत्तर 2. कृषी विकासासाठी आर्थिक मदत आणि धोरणात्मक सल्ला. 479 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO कशासाठी काम करते? 1. फक्त कृषी संशोधन. 2. आंतरराष्ट्रीय व्यापार नियम तयार करणे. 3. फक्त कर्ज देणे. 4. फक्त कृषी कर्ज देणे. उत्तर 2. आंतरराष्ट्रीय व्यापार नियम तयार करणे. 480 विश्व व्यापार संघटने WTO चा मुख्य उद्देश काय आहे? 1. फक्त आयात वाढवणे. 2. जागतिक व्यापार सुरळीत करणे आणि अडथळे कमी करणे. 3. फक्त निर्यात कमी करणे. 4. फक्त शुल्क वाढवणे. उत्तर 2. जागतिक व्यापार सुरळीत करणे आणि अडथळे कमी करणे. 481 चा मुख्य उद्देश काय आहे? 1. फक्त कृषी कर्ज देणे. 2. जागतिक पातळीवर भूक आणि कुपोषणावर मात करणे. 3. फक्त व्यापार नियम तयार करणे. 4. फक्त कृषी संशोधन करणे. उत्तर 2. जागतिक पातळीवर भूक आणि कुपोषणावर मात करणे. 482 विश्व बँक कृषी क्षेत्रात कोणत्या प्रकल्पांना मदत करते? 1. फक्त मोठ्या उद्योगांना. 2. सिंचन, कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण पायाभूत सुविधा. 3. फक्त शेतीत कामगारांना. 4. फक्त शहरी विकासासाठी. झोन टेलिग्राम ग्रुप टी मी 100. उत्तर 2. सिंचन, कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण पायाभूत सुविधा. 483 विश्व व्यापार संघटने WTO मध्ये कृषी करार अग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर का महत्त्वाचा आहे? 1. फक्त देशांतर्गत व्यापार वाढवण्यासाठी. 2.
कृषी व्यापारातील अनुदाने आणि अडथळे कमी करण्यासाठी. 3. फक्त कर्ज देण्यासाठी. 4. फक्त कृषी विमा देण्यासाठी. उत्तर 2. कृषी व्यापारातील अनुदाने आणि अडथळे कमी करण्यासाठी. 484. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP कृषी क्षेत्रात कशासाठी काम करते? 1. फक्त आयात वाढवण्यासाठी. 2. गरिबी कमी करण्यासाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी. 3. फक्त निर्यात वाढवण्यासाठी. 4. फक्त कर्ज देण्यासाठी. उत्तर 2. गरिबी कमी करण्यासाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी. 485. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट IFAD कशासाठी काम करते? 1. फक्त शहरी भागात विकास. 2. ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी. 3. फक्त सरकारी नोकऱ्या. 4. फक्त औद्योगिक विकास. उत्तर 2. ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी. 486. FAO संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1. 1945. 2. 1950. 3. 1960. 4. 1970. उत्तर 1. 1945. 487. विश्व बँक वर्ल्ड बँक कशासाठी ग्रामीण विकास रूरल डेव्हलपमेंट प्रकल्पांना मदत करते? 1. फक्त शहरांसाठी. 2. ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी. 3. फक्त उद्योगांसाठी. 4. फक्त वाहतूक वाढवण्यासाठी. 101. उत्तर 2. ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी. 488. WTO विश्व व्यापार संघटना चे मुख्यालय कोठे आहे? 1. न्यूयॉर्क. 2. जिनिव्हा स्वित्झर्लंड. 3. पॅरिस. 4. रोम. उत्तर 2. जिनिव्हा स्वित्झर्लंड. 489. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP कोणत्या क्षेत्रात काम करते? 1. फक्त हवामान बदल. 2. लैंगिक समानता. 3. दारिद्र्य निर्मूलन. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 490. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट IFAD कशावर लक्ष केंद्रित करते? 1. फक्त कृषी कर्ज. 2. लहान शेतकरी आणि ग्रामीण महिलांना मदत करणे. 3. फक्त मोठ्या शेती. 4. फक्त आंतरराष्ट्रीय व्यापार. उत्तर 2. लहान शेतकरी आणि ग्रामीण महिलांना मदत करणे. कृषी आणि आंतरराष्ट्रीय संघटना ॲग्रिकल्चरल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स. 491. संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना कशासाठी मदत करते? 1. फक्त कृषी धोरणे. 2. तंत्रज्ञान, माहिती आणि धोरणात्मक सल्ला. 3. फक्त कृषी विमा. 4. फक्त कर्ज. उत्तर 2. तंत्रज्ञान, माहिती आणि धोरणात्मक सल्ला. 492. विश्व बँक कृषी क्षेत्रात कोणत्या प्रकारचे अहवाल प्रकाशित करते? 1. फक्त वार्षिक अहवाल. 2. जागतिक विकास अहवाल. 3. फक्त मासिक अहवाल. 4. फक्त कृषी अहवाल. उत्तर 2. जागतिक विकास अहवाल. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि विकास इंटरनॅशनल ट्रेड अँड डेव्हलपमेंट. 493. विश्व व्यापार संघटनेच्या WTO नियमांमुळे कोणत्या गोष्टीवर परिणाम होतो? 1. फक्त देशांतर्गत व्यापार. 2. आंतरराष्ट्रीय व्यापार. 3. फक्त ग्रामीण विकास. 4. फक्त सामाजिक धोरणे. उत्तर 2. आंतरराष्ट्रीय व्यापार. 494. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम
UNDP कशासाठी काम करते? 1. फक्त नैसर्गिक आपत्त्या. 2. आर्थिक वाढ आणि मानवी विकास. 3. फक्त सामाजिक विकास. 4. फक्त राजकीय विकास. उत्तर 2. आर्थिक वाढ आणि मानवी विकास. 495. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट चे मुख्यालय कोठे आहे? 1. पॅरिस. 2. रोम, इटली. 3. न्यूयॉर्क. 4. जिनिव्हा. उत्तर 2. रोम, इटली. कृषी अहवाल आणि धोरणे ॲग्रिकल्चरल रिपोर्ट्स अँड पॉलिसीज. 496. संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना कोणत्या अहवालासाठी ओळखली जाते? 1. जागतिक कृषी अहवाल. 2. स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड. 3. द स्टेट ऑफ ॲग्रिकल्चर. 4. दोन्ही. उत्तर 2. स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड. 497. विश्व बँक कोणत्या गटातील देशांना कृषी विकासासाठी जास्त मदत करते? 1. विकसित देश. 2. विकसनशील देश. 3. दोन्ही. 4. फक्त आफ्रिकेतील देश. उत्तर 2. विकसनशील देश. 498. WTO विश्व व्यापार संघटना कृषी व्यापारामध्ये कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन देते? 1. जास्त अनुदान. 2. कमी व्यापार अडथळे आणि अनुदाने. 3. फक्त आयात. 4. फक्त निर्यात. उत्तर 2. कमी व्यापार अडथळे आणि अनुदाने. विकास आणि गरिबी निर्मूलन डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी अलिव्हिएशन. 499. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP कशासाठी मदत करते? 1. फक्त मानवाधिकार. 2. गरिबी कमी करण्यासाठी. 3. नैसर्गिक आपत्त्यांच्या व्यवस्थापनासाठी. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 500. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट कशासाठी काम करते? 1. फक्त शहरी गरिबी. 2. ग्रामीण भागातील गरिबी आणि भूक. 3. फक्त औद्योगिक विकास. 4. फक्त राजकीय स्थैर्य. उत्तर 2. ग्रामीण भागातील गरिबी आणि भूक.